कुंभ राशी 2 ते 8 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। कुंभ राशी फेब्रुवारी महिन्याचा पहिलाच आठवडा आज सुरू झाला आहे। ज्योतिष शास्त्रानुसार 2 ते 8 फेब्रुवारी पर्यंत हा नवीन आठवडा असणार आहे। या आठवड्यात कुंभ राशीचं भाग्य उजळणार आहे। या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे। तसेच अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत। फेब्रुवारी महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊ। कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम मानला जाईल। आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला करिअर, व्यवसाय आणि कुटुंबाशी संबंधित बाबींमध्ये अपेक्षित निकाल मिळतील। तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा आणि आनंद मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती वाढेल। हा आठवडा व्यावसायिकांसाठीही नेहमीपेक्षा जास्त फलदायी ठरेल। आठवड्याच्या सुरुवातीला बाजारात अडकलेले तुमचे पैसे अनपेक्षितपणे बाहेर पडतील। तुम्ही बाजारातील तेजीचा फायदा घेऊ शकाल। तुमची संचित संपत्ती वाढेल। नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप आनंद देईल। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला पदोन्नतीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते। या आठवड्यात तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही पाठिंबा मिळेल। मालमत्तेशी संबंधित वाद परस्पर चर्चेद्वारे सोडवले जातील। विद्यार्थ्यांना त्यांच्या परिश्रमाचे पूर्ण फळ मिळेल। गृहिणींना सामाजिक आणि धार्मिक कार्यात रस असेल। प्रेमसंबंधांमधील गैरसमज दूर होतील। तुमच्या प्रिय जोडीदाराशी जवळीक वाढेल। हा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी, विशेषतः माध्यमे आणि संवादात गुंतलेल्यांसाठी फायदेशीर ठरते। तुम्हाला दिखाऊपणा टाळण्याचा आणि शक्य असेल तेव्हा व्यावहारिक राहण्याचा सल्ला दिला जातो। विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ चांगला आहे, कारण अनुकूल निकाल अपेक्षित आहेत। नोकरी करणाऱ्यांसाठी प्रलंबित प्रकल्पांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे। अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण होतील। थोडे प्रयत्न केल्यास अपेक्षित फायदे मिळतील। तुम्हाला प्रलंबित निधी मिळू शकतो। कृपया सर्वतोपरी प्रयत्न करा। जर तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल तर तो अंमलात आणणे यशस्वी होईल। महत्त्वाच्या लोकांशी भेटणे फायदेशीर ठरेल। या काळात स्व अभ्यास आणि अध्यात्मात रस वाढेल। हा आठवडा कुंभ राशीसाठी चांगला राहील। तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि तुम्हाला अनेक लहान सहली देखील कराव्या लागू शकतात। तुमच्या मुलांसाठी हा महिना शुभ राहील। कुंभ राशी आठवड्याच्या मध्यात प्रवेश करत असताना भावनिक संतुलन हळूहळू सुधारते। तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा स्पष्ट होतो, ज्यामुळे आराम आणि आश्वासन मिळते। घरगुती सुसंवाद मजबूत होतो आणि तुमची प्रेमकहाणी अधिक व्यक्त होते। विद्यार्थ्यांना हा काळ शैक्षणिक प्रगतीसाठी अनुकूल वाटतो, तर व्यावसायिकांना नवीन प्रस्ताव, भागीदारी किंवा वाढीच्या संधी मिळू शकतात। आर्थिकदृष्ट्या हा काळ अनुमानापेक्षा बचत आणि स्थिरतेला समर्थन देतो। तुमचा आत्मविश्वास वाढतो, ज्यामुळे तुम्हाला स्पष्टता आणि भावनिक शक्ती परत मिळविण्यास मदत होते। आठवड्याच्या उत्तरार्धात नवीन गती येते। कामाच्या परिस्थितीत सुधारणा होते। आत्मविश्वास वाढतो आणि नशीब तुमच्या प्रयत्नांना साथ देऊ लागते। तुम्हाला मुलांशी संबंधित, ओळखीशी किंवा वैयक्तिक कामगिरीशी संबंधित चांगल्या बातम्या मिळू शकतात। भावनिक अस्वस्थता अधूनमधून दिसून येत असली तरी एकूणच वातावरण अधिक आशावादी बनते। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या ध्येयांशी अधिक सुसंगत वाटेल आणि नवीन दृढनिश्चयाने पुढे जाण्यास सक्षम वाटेल। या आठवड्यात तुमच्या जोडीदाराकडून उबदारपणा आणि भावनिक आधार मिळेल। प्रेमसंबंध सुधारतील आणि परस्पर समजूतदारपणा वाढतो। प्रेमींना अर्थपूर्ण संभाषणे, भावनिक आश्वासने आणि प्रेमाचे क्षण आवडतात। अविवाहितांना अचानक प्रेमसंबंध अनुभवता येणार नाहीत, परंतु भावनिक अपेक्षा आणि नातेसंबंधांच्या प्राधान्याबद्दल स्पष्टता मिळते। आठवडा जसजसा संपतो तसतसे भावनिक सुसंवाद अधिक दृढ होतात। नातेसंबंध अधिक स्थिर आणि आधार देणारे वाढतात। तथापि अहंकार, संघर्ष किंवा कठोर वर्तन टाळा, कारण भावनिक लवचिकता कायमस्वरूपी सुसंवाद सुनिश्चित करते। या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये शांती राखण्यासाठी आदर, संयम आणि सहानुभूती महत्त्वाची आहे। शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत हळूहळू पण स्थिर सुधारणा दिसून येईल। आठवड्याच्या सुरुवातीला व्यावसायिकांना बाह्य दबाव किंवा छिपऱ्या विरोधामुळे सावध किंवा मर्यादित वाटू शकते। वेळेपूर्वी नियोजन सामायिक करणे टाळा आणि विद्यमान कामे कार्यक्षमतेने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा। विद्यार्थ्यांना सुरुवातीला विचलित वाटू शकते, परंतु चिकाटीने प्रगतीकडे घेऊन जाते। आठवड्याचा मध्य शैक्षणिक आणि व्यावसायिक वाढीसाठी अनुकूल आहे। विद्यार्थी पुन्हा लक्ष केंद्रित करतात आणि अभ्यासात किंवा परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करतात। व्यावसायिक अधिक आत्मविश्वासाने आणि स्पष्टतेने जबाबदाऱ्या हाताळतात। नवीन प्रस्ताव, सहयोग किंवा दीर्घकालीन नियोजन संधींमुळे व्यावसायिकांना फायदा होतो। धोरणात्मक विचारसरणी सकारात्मक परिणाम देते। आठवड्याच्या शेवटी करिअरची गती आणखी सुधारते।
ओळख, कौतुक किंवा सकारात्मक प्रतिसाद यामुळे आत्मविश्वास वाढतो. हा टप्पा आवेगपूर्ण निर्णयांपेक्षा शिस्त आणि विचारपूर्वक अंमलबजावणीद्वारे वाढीस मदत करतो. कुंभ राशी. बुध ग्रह पैशाची जबाबदारी घेत असताना तुम्ही सर्व प्रकारच्या गणितांसाठी तयार असता. केवळ पैशाचीच नव्हे तर तुमच्या जीवनातील विश्वासाचे खरे मूल्य देखील. जर हे कमी झाले असेल तर तुम्ही ते दुरुस्त करू शकता, परंतु लक्षात ठेवा की यासाठी अल्पकालीन खर्च येऊ शकतो. 1 तारखेला सिंह राशीत नाट्यमय पौर्णिमा येते आणि आठवडा आणि महिना धमाकेदार सुरू होतो. बाहेरचे हवामान भयावह असले तरी ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा घरात राहण्याचा नाही, किंवा जर तुम्हाला घरातच राहायचे असेल तर ग्लॅमरस कपडे घाला आणि गोंडस पोशाख घाला. तुमच्या सोफ्यावरून सैन्याला एकत्र करा आणि तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्याबद्दल प्रचार करा. 3 तारखेला उलथापालथीचा ग्रह युरेनस वृषभ राशीतील त्याच्या प्रतिगामितेचा अंत करतो, ज्यामुळे आठवड्यात एक बंडखोर आणि अस्थिर ऊर्जा येते. कृती करण्याची वेळ आता आली आहे आणि ग्रह तुम्हाला त्याबद्दल काहीतरी करण्यास प्रेरित करण्यासाठी संरेखित करत आहेत. तुम्ही करारावर स्वाक्षरी करत असाल, लग्न करत असाल किंवा पुढच्या स्तरावर कॅज्युअल फ्लिपिंग करत असाल, तुम्ही जुलैमध्ये एका लहरीपणाने साइन अप केलेल्या गोष्टींबद्दल गंभीर होत आहात. गेल्या काही वर्षात तुमच्या घरात आणि कौटुंबिक जीवनात असे बदल घडले आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वचनबद्धतेचे काय मूल्य आहे याचा पुनर्विचार करावा लागला आहे. योग्य पाठिंबाने गोष्टी कशा शांत होतात ते पहा. एकंदरीतच हा आठवडा कुंभ राशीसाठी शुभ असेल.